आणि एक सक्क होतं. दोन्ही 4-4, 5-5 वर्षाचे. ती माता माऊली दोन्ही लेकराला कपडे सारखे, जेवण सारखं, संगोपन सारखं, सारखं, सगळं लिहायला खायला सगळं सारखं. पण तिच्या मनात भेद आहे. माझ्या सवतीचं काट्ट आहे, माझ्या पोटचं पोरग आहे. सवतीची मुलाला सांभाळत नाही का? सांभाळत नाही का? का सांभाळा लागतो म्हणून सांभाळती? सांभाळत नाही, पण सांभाळा लागतो म्हणून सांभाळती. तसं आमचे गुरुवारी म्हणायचे, बाबा संसारही करा पण परमार्थही करा. पण संसार म्हणजे सवतीच्या मुलासारखा करा आणि परमार्थ म्हणजे सख्या मुलासारखा करा. लय अवघड आहे का? म्हणून जगद्गुरु तुकोबरा संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्याचं भजन करायचं. आणि त्या भजनामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, लावणी मृदंग स्मृती टाळलोष शिव ब्रह्मरस आपणिने. भजनामध्ये ब्रह्मरस आहे आणि तो ब्रह्मरस आपण जर सेवन करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं, किती मोठं जरी पातक असलं, आपलं पातक निघून जातं. आपल्या जीवनामध्ये जीवनमुक्ती प्राप्त. तुका म्हणे महापार्वती पती तिला मात्रे म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर पहिला राज्यभार चाले ऐसा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, बाबा भजनामध्ये आपण जर नामस्मरण जर केलं, किती पाप्यातला पापी जरी असला, तो का म्हणे महा म्हणजे मोठा, पातकी म्हणजे पाप करणारा, पती म्हणजे कितीही पापी जरी असला, पण या नामस्मरण जर केलं, बुद्धी जीवनमुक्त हेळा मात्री. त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने क्षणार्धामध्ये तो जीवनमुक्त होतो. एवढी